नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, भाजप मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिता पुत्रावर जोरदार निशाणा साधला आहे। मंत्री गणेश नाईक यांनी एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावासमोर कायमचे खासदार असे लिहावं लागेल, फक्त पक्षाने आदेश दिला पाहिजे, ठाणे आणि पालघर लीड कर असं म्हणत घणाघात केला। मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे पिता पुत्रावर पुन्हा एकदा घणाघात केला आहे। गणेश नाईक म्हणाले, अजून देखील सांगतो, माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यातील यांचं अस्तित्व संपवेन। एकनाथ शिंदेंची एकही महापालिका येऊ देणार नाही, किंबहुना कल्याणमध्ये त्यांचा पुत्र खासदार श्रीकांत शिंदे याला कायमचा माजी खासदार म्हणून लावावं लागेल। यांनी खूप पापं केली आहेत, ती समोर आली ना, यांच्या जागा जेलमध्ये असतील। मी पुराव्यानिशी बोलतो म्हणून म्हणतो, अजून सुधरा, नवी मुंबईच्या जनतेच्या हितासाठी, सुविधांसाठी भूखंड द्या, MIDC द्या, आमचं काहीच म्हणणं नाही। पण आमच्या अस्तित्वाचा नाश करत असाल तर तुम्ही कोण? परमेश्वर सोडून आम्ही कोणालाही घाबरत नाही। आमचे हात पण साप आहे आणि मन देखील साप आहे, असे गणेश नाईक यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। तर मित्रांनो, या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।